नमस्कार मंडळी. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी आमच्या इथल्या रस्त्याच्या बाजूला जे जंगल आहे आजूबाजूला तिथे एक भाजी शोधायला आलो आहे जी पावसाळ्यामध्ये खूप स्पेशल आणि दुर्मिळ भाजी आहे. नाव ऐकलं असेल बऱ्याच जणांनी, पण बऱ्याच ठिकाणी मिळत नाही ती भाजी. ते माझ्या हातातलं एक फुलांचा गुच्छ बघून कोणाला तरी अंदाज आला असेल, पण त्या भाजीचं पान बघून ती भाजी ओळखणं खूप कठीण आहे. कारण ती भाजी जिथे झाडं जिथे मिळतं त्याच्या झाडाच्या आजूबाजूला इतर जंगली झाडंसुद्धा असतात आणि त्यांची पानंसुद्धा सेम त्या भाजीसारखीच दिसतात. त्यामुळे ती भाजी ओळखायची एकच ट्रिक आहे, ती म्हणजे ही फुलं. ही फुलं ज्या झाडाला लागलेली दिसतील तुम्हाला, ती भाजी म्हणजे बारंगी. एवढं समजून जायचं. बाकी आजूबाजूच्या झाडांना हात लावायचा नाही, कारण बारंगी नसेल भलताच काहीतरी बेरंग व्हायचा त्या भाजीचा, दुसरी कुठली तरी पानं काढायचो आणि. तर ही ट्रिक आहे, ती भाजी शोधायचा. इकडे छोटंसं फूल दिसतं, तिथली मी भाजी काढलेली आहे आता थोडीशी. हे पण त्याचंच झाड आहे. हे पुष्पगुच्छ बहराईच्या बेतामध्ये आहे. ती थोडीशी पानं काढते. ऑलरेडी एवढी पानं काढून झाली आहेत माझी. आता भाजी कशी करायची मला माहीत नाही, घरी जाऊन त्याची पण रेसिपी बघायची आहे. पहिल्यांदा बघतो आहे बारंगीची भाजी कशी बनवायची, ती पहिल्यांदा ट्राय घेणार आहोत आम्ही. कोरडूची भाजी करून झाली, त्याचा व्हिडिओ बनवायचा राहिला. आमच्या घराच्या आसपास कोरडूचं भरपूर जंगल आहे, पण बारंगी अशी शक्यतो मोकळ्या जागेमध्ये येत नाही. जिथे दाट जंगल असतं, आजूबाजूला झाडी भरपूर असते, त्या ठिकाणी तुम्हाला बारंगी बघायला मिळेल. तर मी इकडनं आलो आहे, समोर आमच्या घरचा रस्ता आहे, तिथून एक साधारण अर्धा किलोमीटर मी आलो आहे. हा रस्ता पुढे जातो जावडे गावामध्ये आणि आजूबाजूला गर्द झाडी आहे, तिथे मी शोधत चाललो आहे फुलं कुठे लागली आहेत ती. कारण अदरवाईज पानं बघून भाजी ओळखणं खूप कठीण आहे. तर चला, आता अर्धी अधिक भाजी काढून झालेली आहे. आता घरी जाऊन बघूया भाजी कशी करायची त्याची. आणि या फुलांचे सांडगेसुद्धा माझी आजी करायची, आईची आई. तिच्याबरोबर रानात जाऊन ही भाजी काढलेली आहे आम्ही. आणि फुलं सुकवून त्याचे सांडगे करतात, जे तळून खाल्ले जातात. हे मी आजीकडनं बघितलेलं आहे. बाकीच्या बऱ्याच जणांना माहीत नाही की याचे सांडगे करतात म्हणून, पण खूप पौष्टिक आहे ही फुलंसुद्धा. चला तर मग भाजी काढून घरी घेऊन जाऊया आणि कशी बनवायची आहे ती पण यूट्यूबला रेसिपी बघायला लागणार आहे. चव कशी लागते आता माझ्या लक्षात नाही आहे. खूप 20-25 वर्ष होऊन गेली आजीच्या हातची भाजी खाऊन राहिली. आता आजी तर नाही राहिली आहे, पण आजीच्या आठवणीतली एक भाजी म्हणून बारंगीची भाजी ही म्हणजे माझ्यासाठी खास सांगायची गोष्ट. म्हणजे आता लांजामध्ये कोकणकर झाल्यानंतर एक नवीन गोष्टी ट्राय करतो आहे. कोकणकर नुसतं म्हणून उपयोग नाही ना, कोकणातल्या गोष्टीसुद्धा आजवून बघायला हव्यात. तर त्यातल्या रानभाज्यांचे काय प्रयोग चाललेत. चला, बाय बाय. भाजी कशी बनली, चांगली बनली, बिघडली, ते पण तुम्हाला मी सांगेनच लवकरच. चलो, बाय बाय. एवढी पानं जमलेली आहेत बारंगीची, बरीच काढलेत. बाकीच्या पालेभाज्यांप्रमाणे अंदाज नाही आहे की ही भाजी घालते की कशी ती. तर आता जेव्हा भाजी रेडी होईल त्यावेळी कळेल क्वांटिटी किती होते ती. तर ही पानं धुवून घ्यायची आहेत आणि बारीक चिरायची आहेत. स्वच्छ धुवून झालेली आहे. देठं याची काढायची. थोडं कडसरपणा असतो पानांमध्ये, तो देठांमध्ये जास्त असायची शक्यता आहे. मी आतापर्यंत कधी भाजी केलेली नाही, खाल्लेली आहे. आणि अलीकडेच मला कळलं की आपल्या इकडे बारंगीची भाजी मिळते, शेजारच्या काकूंनी सांगितलं. तर काल घेऊन आलो आहे आम्ही. कोरोनामधले मास्टर शेफ आहोत, पण आता बऱ्याचशा गोष्टी घरच्या घरी ट्राय करून बघायची सवय झालेली आहे. हॉटेलिंग वगैरे आता नको वाटतं. हॉटेलमधला सगळा मेनू आम्ही घरच्या घरी बनवायचा प्रयत्न करतो. आणि आता हे कोकणात आल्यामुळे यावर्षी इकडच्या रानभाज्या ट्राय करतो. आता आज किंवा उद्या टाकळा आणायला पण जायचं आहे.
टाकळा तर बऱ्याच ठिकाणी असतो, पण तो कोवळा टाकळा बघायला लागतो नीट, नाहीतर ती पण भाजी जास्त कडसर होते. बऱ्याच टाकळ्याची वाढ कुंटलेली असते, पानं दिसतात बारीक, पण ती जाड असल्यामुळे ती ॲक्च्युली जून असतात पानं. तर नेक्स्ट टास्क आमचं ते आहे. आता मी वारंगीची पानं बारीक करायला बसलेलो आहे. कुकिंगचे व्हिडिओ वगैरे बनवणं हा काय आपला हे नाही, उद्देश नाही आहे. व्हिडिओ बनवण्यामध्ये कुकिंगचे फारसा मला इंटरेस्ट पण नाही, पण हे जरा नुसतीच भाजी काढायला गेलो होतो, हे दाखवण्यात पॉईंट नाही. आणि आज बायको एका कामानिमित्त जरा बाहेर गेली, त्यामुळे म्हटलं जरा ट्राय करून बघूया. सॅटर्डे आहे, काम जरा कमी असतं ऑफिस. कुरडूची भाजी झाली होती आमची गेल्या आठवड्यामध्ये करून, ती पण छान झाली होती. कुरडूची भाजी ऑलमोस्ट माठासारखी असते, त्याला कडसर पण अजिबात नसतो. वात विकारांवरती उत्तम असते ती पाणी, आणि थंड असते प्रकृतीसाठी, त्यामुळे एका महिन्यात जास्त वेळा खाणं पण योग्य नाही. हे सुद्धा आम्हाला इकडेच मिळालेलं ज्ञान आहे. बऱ्याचशा भाज्यांचे औषधी गुणधर्म माहीत नाही. आता बारंगीबद्दल हे कळलं की बारंगीची भाजी खाल्ल्यानंतर अर्धशिशीचा डोकेदुखीचा त्रास असतो, पुढचा पावसाळा येईपर्यंत तरी काय होतो, आणि दम्यासाठी पण ही भाजी चांगली आहे, हे पण ऐकलेलं आहे. बघूया आता. बघतायत साईडला पानं लावली आहेत मी, तेव्हा अंदाज येतो तुम्हाला किती पानं साधारण काढली होती. आणि जो आवाज येतोय बाजूला घराचं काम चालू आहे, तिथे जादी कटिंग चालू आहे, त्याचा आवाज येतोय. थोडासा डिस्टर्बन्स कदाचित वाटतं असेल तुम्हाला, त्याला काही इलाज नाही. चला आता भाज्या कट करतोय पटापट. कटिंग करून भाजी आहे आपल्याला शिजवायची, आणि मग ती पिळायची आहे, त्यातलं पाणी काढून टाकायचं, जेणेकरून कडसरपणा निघून जाईल. असं आहे. तर कट केली की तुम्हाला दाखवतो. तर ही आपली भाजी चिरून झालेली आहे, बघूया किती होते फायनली. देठ मागच्या बाजूला पण थोडी जाड जाड आहेत काय काय पानांच्या, तर ती आता जशी निवडताना मिळतील तेव्हा काढतोय मी. आणि आता हे 15-20 मिनटं पाण्यामध्ये पानं आपल्याला उकळून घ्यायचे. पाणी ठेवलंय मी, त्याच्यामध्ये आता पानं टाकतोय. थोडंसं मीठ पण टाकतोय. जनरली आपण सगळ्या भाज्यांमध्ये पाणी उकळताना जर काय डिसइन्फेक्ट करण्यासाठी आपण मिठाचा वापर करतो बऱ्याच भाज्यांमध्ये. आता एक 15-20 मिनटं हे चालू राहील. आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे, ते म्हणजे आता याच्यासाठी अजून फोडणीला लसूण लागते, कांदा, आणि आपलं बाकीचं मिश्रणाचं डब्यातलं सगळं सामान, ते काय आपण वापरू दे. आणि भाजी वाढवण्यासाठी चणा डाळ भिजवलेली असेल तर टाकायची, पण शोधली मला काही सापडलेली नाही. आता छोले आमच्याकडे भिजत टाकले तर रात्रीला करण्यासाठी विचार करतोय ठेचून टाकू का, असं मी काही करतो बसल्या बसल्या. मक्याचे दाणे पण आहेत, मका पण उकडलेला आहे, हां तो पण टाकू शकतो. आपल्याकडे पर्याय बरेच असतात, आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करत असतो आपण. बायकोनी बघितलं तर बायको ओरडते, हे काय करतोस,
मग बायको नसेल तेव्हा हे सगळं करून मोकळं व्हायचं. आउटपुट जेव्हा निघतं तेव्हा तेव्हा कळतं कसं झालं आहे. तो फीडबॅक महत्त्वाचा असतो. चला आता कांदा गोष्टी तयारी करूया. भाजी शिजवून झाली, पाणी काढून झालं, पिळून पण झालं. पण प्रॉब्लेम आहे की पानं काय फारशी हे नाही झालीत, मऊ झाली नाही आहेत. जवळजवळ 20 मिनटं मी शिजवली होती. तर सगळा रस काढून टाकलेला आहे पिळून, आणि आता त्याचे गोळे केलेत आणि परत एकदा बारीक चिरून घेतले, म्हणून खाताना त्रास व्हायला नको. नाही तर घास वगैरे लागायचा खाताना. म्हणून ही शिजलेली भाजी, कांदा, शिजलेले मक्याचे दाणे, लसूण, आलं लसूण पेस्ट थोडीशी, आणि थोडंसं बेसन, आणि मिश्रणाचा रवा, जिरं मोहरी हळद. रेडी. हळद, डाळ, तिखट, थोडंसंच बेसन, उकडलेले मक्याचे दाणे, फायनली भाजी बारंगीची टाकतोय आपण याच्यात. थोडंसं मीठ फोडणीला टाकलं, थोडंसं मीठ भाजीत टाकलं, जेणेकरून चव मिठाची बॅलन्स राहते. नुसतं फोडणीला मीठ टाकलं तर कांदा जेव्हा येतो तेव्हाच मिठाचा एकदम असा कॉन्सन्ट्रेटेड फ्लेवर येतो, आणि भाजीत टाकलं तर मीठ लागत नाही बऱ्याच वेळा. सगळं टाकून आपली भाजी रेडी आहे. आता एक 5 मिनटं झाकण ठेवायचं, थोडी वाफ येऊन भाजी अजून चांगल्या प्रकारे शिजेल. फायनली भाजी तयार झालेली आहे. आता ह्याच्यावर भाकरी अजून तयार व्हायची आहे. भाकरी तयार करणारी बायको आत्ताच घरी आलेली आहे. चला, कशी वाटली तुम्हाला रेसिपी? कुठे बाजारामध्ये बारंगीची भाजी मिळाली तर आणून एकदा ट्राय करा. आपल्या आपल्या पद्धतीने ट्राय करा, आपल्या आपल्या डोक्याने, आणि सांगा कशी लागते ती. पाऊस चालू झालेला आहे आमच्या इकडे लांजामध्ये. ऊन पावसाचा खेळ चालला आहे. आता परत अंधार आलेला आहे.